चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या हातात अर्निंग मिळेलच ह्या अपेक्षेत राहू नका किंवा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर खूप खुश होऊ नका जाऊ का मी आता मला माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे मला अर्निंग चालू होणार. आजचा व्हिडिओ जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे की जे नवीन यूट्यूब क्रिएटर की ज्यांचं चॅनल नुकताच मॉनिटाईज झालेलं आहे किंवा ज्यांचा चॅनल हा मॉनिटाईज होणार आहे अशांसाठी एकदम महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर बघा मी सुरुवातीला ज्यावेळेस हा यूट्यूबचा टेक्निकल चॅनल चालू केला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल की याआधी मी यूट्यूबवरती 2 चॅनल यूट्यूबवरती चालू केलेले होते. तर त्यामधला जो पहिला यूट्यूब चॅनल होता तो स्पिरिच्युअल रिलेटेड चॅनल होता. आता स्पिरिच्युअल रिलेटेड म्हणजेच काय देवांची वगैरे माहिती दिली जायची किंवा कोणता सण कधी साजरा केला जातो किंवा काय. तर अशी स्पिरिच्युअल माहितीचा चॅनल बनवलेला. सुरुवातीला मी पहिलाच व्हिडिओ टाकला. पहिल्याच व्हिडिओला जवळपास मी तुम्हाला सांगते की माझ्या त्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज आलेले, काहीतरी 4,000 ते 5,000 व्ह्यूज आलेले आणि त्यामुळे मला कुठेतरी मोटिवेशन मिळालं की माझा पहिलाच व्हिडिओ यूट्यूबवरून एवढा चांगले व्ह्यूज घेऊन आलेला आहे की जिथं फक्त 4 ते 5 व्ह्यूज यायला पाहिजे. मग त्यामुळे काय मिळालं, मला थोडं मोटिवेशन मिळालं आणि अजून मी म्हणजे नाही का जोमाने काम करायला लागले किंवा रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला लागले. मग जो दुसरा व्हिडिओ अपलोड केला त्या दुसऱ्या व्हिडिओला पण असेच काहीतरी चांगले व्ह्यूज आलेले बऱ्यापैकी नवीन चॅनल असताना. पण ज्यावेळेस मग मी सेकंड व्हिडिओ म्हणजे आता म्हटलं नाही कुठेतरी आपल्या चॅनलला यूट्यूब सपोर्ट करते किंवा आपल्या चॅनलचा अल्गोरिदम यूट्यूबने सुरुवातीपासूनच चांगल्या दिशेने वळवायला सुरुवात केलेली आहे. तर मग आपण आपले मेहनत किंवा आपले प्रयत्न याच्यात ॲड करूया. मग मी काय केलं, रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत गेली, कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करत गेले. मग असं करून माझा जो सुरुवातीचा स्पिरिच्युअल चॅनल होता तो अवघ्या 2 ते 2.5 महिन्यात काय झालेला, मॉनिटाईज झालेला. आता बघा मॉनिटाईज झाल्यानंतर जसं सगळ्यांना आनंद होतो चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर, तसं मला पण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर खूप आनंद झालेला, की आता माझी इन्कम चालू होणार. कमी थोडी का होईना पण इन्कम चालू होणार. तर ज्यावेळेस मॉनिटायझेशन कंप्लीट झालं मग ते ॲडसन्सची प्रोसेस असते. ॲडसन्सची प्रोसेस मी कंप्लीट केली किंवा जे अकाउंट म्हणजे आपण ॲड्रेस व्हेरिफिकेशन असतं, ॲड्रेस व्हेरिफिकेशन वगैरे किंवा बँक अकाउंट डिटेल्स वगैरे सगळं केलं. पण कुठेतरी एक होप्स होता, की आता चॅनलवरून अर्निंग सुरू होणार. पण बघा ज्यावेळेस चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्यानंतर जेव्हा मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, काहीही चेंज नव्हता. आधी जे मी इन्फॉर्मेशनवरती व्हिडिओ बनवत होते किंवा ज्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करत होते, सगळं तेच होतं. पण ज्यावेळेस मॉनिटायझेशन झाल्यानंतर ज्या दिवशी मी दुसरा व्हिडिओ अपलोड केला, तर तुम्हाला सांगते त्या व्हिडिओला फक्त काहीतरी 40 ते 50 व्ह्यूज आलेले. मग मला वाटलं कुठेतरी ठीक आहे, की होऊ शकतं कधी व्ह्यूज डाऊन होता अल्गोरिदमनुसार. मग मी काय केलं 2 ते 3 व्हिडिओ अजून टाकले. तर सेम कंडिशन म्हणजे नाही का 40, 50, 60 असेच व्ह्यूज येत होते. म्हणजे मी तुम्हाला सांगते, की ज्यावेळेस मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत होती, असं कुठेतरी वाटत होतं ना, की अरे एक तरी व्हिडिओ हा 100च्या वरती जाईल. पण कुठेही एकही व्हिडिओ 100च्या वरती जायला तयार नव्हता. आणि नंतर तर अशा केसेस आल्या, की ज्यावेळेस मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत होती, की त्यावेळेस म्हणजे माझ्या व्हिडिओजवरती कॉपीराईट यायला सुरुवात झाली. आणि जवळपास काहीतरी 3 ते 4 व्हिडिओजवरती कॉपीराईट आले. म्हणजे ज्या वेळेस चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी मी ज्या पद्धतीने काम करत होते, ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवत होते, ज्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग करत होते, म्हणजे टायटल असेल, थंबनेल असेल, डिस्क्रिप्शन असेल, कीवर्ड असेल, टॅग असेल, सगळं काही आधी जसं करायची तसंच आत्ताही करत होती. मग YouTubeने आत्ताच का कॉपीराईट द्यावा? मॉनिटायझेशन नंतरच YouTubeने व्ह्यूज का डाऊन करावे? खूप मोठा प्रश्न पडलेला त्यावेळेस. कारण नवीन यूट्यूबर असताना काही आयडिया नव्हती, की असं कसं झालं. पण तुम्हाला एक सांगते, की म्हणजे वाईट वाटत नव्हतं किंवा नाही का नर्व्हस फील होत नव्हतं किंवा असं खूप काही गमावल्यासारखं वाटत नव्हतं. कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जर हातात ₹1 आलेला नाहीये, एवढ्या दिवसापासून काम करतीये, एवढ्या दिवसापासून YouTubeवरती मेहनत करते आणि तुम्हाला माहीतच आहे, की YouTubeवरती एक व्हिडिओ बनवण्यासाठी किती त्रास घ्यावा लागतो किंवा किती स्ट्रगल घ्यावा लागतो. ते एक नवीन YouTube क्रिएटरच समजू शकतो, की तो कोणत्या सिच्युएशनमधून जात असतो आणि तुम्ही ते समजू शकता. तर त्या पद्धतीने मग काय झालं, जेव्हा 2 ते 3 कंटिन्यू कॉपीराईट स्ट्राईक आले, तर तो माझा चॅनल YouTubeकडून डिलीट केला गेलेला. तर YouTubeवरून तो चॅनल जेव्हा डिलीट केला गेला, तर त्यावेळेस म्हणजे मी तुम्हाला सांगते, की चॅनल डिलीट झाल्याचं दुःख मला नव्हतं. कारण जर चॅनलकडून ₹1 आलेला नाहीये, तर त्याचं दुःख म्हणजे किंचित नव्हतं. फक्त दुःख याचं होतं, की एवढी मेहनत केली आणि ती वाया गेली. पण ज्यावेळेस चॅनल डिलीट झाल्यानंतर लगभग मी 3 ते 4 महिने काहीही काम केलं नाही. जे घरात काम रेग्युलर असतं हाउसवाईफचं, ते हाउसवाईफचं रेग्युलर काम करत गेलेले. मग हाउसवाईफचं ज्यावेळेस रेग्युलर काम करत होती, मग कुठेतरी परत एक जण नाही का नवीन उमेद जागी झाली, की अरे आपल्याला घराच्या बाहेर तर पडायचं नाहीये, मग घरात बसूनच काहीतरी करायचं आहे. मग चला परत एक प्रयत्न करून बघूया. कारण प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. तर मग मी परत एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला.
मग तो नवीन यूट्यूब चॅनल चालू केला. जो आधीचा मोबाईल नंबर होता तोच मोबाईल नंबर, कारण मोबाईल नंबर तर मी अजूनपर्यंत चेंज केलेला नाही आहे. एकच मोबाईल नंबरवरून दुसरं अकाउंट ओपन केलेलं. फक्त मेल आय डी वेगळा केलेला, म्हणजे दुसरा मेल आय डी बनवलेला. मग त्या दुसऱ्या मेल आय डीने मी एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला. मग नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर मग मी काय केलं, त्याची थोडी ना हे कॅटेगरी नीच थोडी चेंज केलेली आहे. मग नीच चेंज केल्यानंतर म्हटलं, कारण आधीच्या नीचला काही आपल्याकडून चुका होत असतील असं मला वाटलेलं जनरली, की कदाचित एखाद्याने कॉपीराइट स्ट्राईक दिलेला आहे, म्हणजे कदाचित आपण जरी आपल्या याने माहिती बनवलेली आहे, पण एखाद्याचा पॉईंट एखाद्याला वाटला असेल की हा माझा पॉईंट आहे, मग त्याने कॉपीराइट दिला. यूट्यूबने पण त्याला ॲग्री केला आणि यूट्यूबने आपला चॅनल हा डिलीट केला. मग म्हटलं हे नाही का झंझटच नको. तर त्यानंतर बघा, जो मी दुसरा यूट्यूब चॅनल चालू केला, तो दुसरा यूट्यूब चॅनल स्टोरी रिलेटेड चॅनल चालू केलेला. कारण त्यावेळेस म्हणजे जवळपास 1-2 वर्षापूर्वी जे स्टोरी रिलेटेड चॅनल होते त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळायचा किंवा खूप चांगले व्ह्यूज यायचे. मग कुठंतरी परत खूपच वाटायला लागले की आपण ह्या पद्धतीचा चॅनल चालू केला तर आपली लवकर इन्कम चालू होईल किंवा आपल्याला लवकर यूट्यूबवरून पैसे मिळवायला म्हणजे का सुरुवात होईल. तर मग त्या पद्धतीने परत मी स्टोरी चॅनल चालू केलेला. आणि मला चांगलं आठवतं की पहिला व्हिडिओ म्हणजे कमी चाललेला, काहीतरी 560 असं आय थिंक काहीतरी व्ह्यूज होते. 500 ते 1000 मध्ये व्ह्यूज होते. मग मी दुसरा व्हिडिओ अपलोड केला. तर दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला सांगते, त्या व्हिडिओला जवळपास काहीतरी 1,39,000, म्हणजे मला अजून पण तो आकडा आठवतो की एवढे व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले. मग कुठेतरी मी नाही का तो व्हिडिओ माझा एवढा व्हायरल झालेला, एवढा व्हायरल झालेला, आणि अवघ्या त्या एका व्हिडिओने माझा सबस्क्रायबर क्रायटेरिया आणि माझा वॉच टाईम हा कंप्लीट केलेला. म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला सांगते की जवळपास त्या व्हिडिओमधून मला 74,000 तास वॉच टाईम अवघ्या त्या एका व्हिडिओमधून मिळाला होता. कारण तो व्हिडिओ पण थोडा मोठा होता आणि म्हणजे नाही का आठवत नाही आता नक्की कोणत्या टॉपिकवरती होता, पण असा स्टोरी रिलेटेड होता. तर तुम्हाला सांगते की कुठेतरी होप्स आला की नाही, आता आपल्याला इथं म्हणजे नाही का एक यूट्यूबने आपल्याला पुश केलेलं आहे. कारण आपण मोबाईल नंबर तर सेम ठेवलेला आहे. मग यूट्यूबला एवढं तर कळतं की ह्या नंबरवरून परत नवीन यूट्यूब चॅनल चालू झालेला आहे, म्हणजे हा त्याच व्यक्तीचा आहे. तर म्हटलं कुठेतरी यूट्यूबने आता आपल्याला पुश केलेला असेल. ठीक आहे, मागच्या वेळेस यूट्यूबने आपल्याला नाही पुढे पाठवलं, ह्यावेळेस नक्की यूट्यूब आपल्याला पाठवणार. मग त्या होप्सने मी रेग्युलर यूट्यूबवरती काम करत गेले. सेम दिस प्रोसेस मॉनिटायझेशन झालं. मॉनिटायझेशन नंतर म्हणजे नाही का मॉनिटायझेशन नंतर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला लागले. मग रेग्युलर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर परत तीच कंडिशन नाही का परत फेस करावं लागले. म्हणजे जे सुरुवातीला चॅनल मॉनिटायझेशन झाली, खूप चांगले व्ह्यूज येत होते. काही व्हिडिओना 1000 येत होते, काही व्हिडिओना 2000 येत होते, काही व्हिडिओना 3500 असे म्हणजे 1000मध्ये व्ह्यूज येत होते. कुठंतरी त्या व्हिडिओना परत 300-400 असे व्ह्यूज यायला लागले. आणि 300-400 व्ह्यूज यायला लागल्यानंतर मग कुठंतरी नाही का असं वाटायला लागलं की अरे व्ह्यूज परत डाऊन झालेले आहे. जसं आता तुम्ही मला भरपूर यूट्यूबर सांगता की आमचे व्ह्यूज डाऊन झालेले आहे. तीच कंडिशन, तीच गोष्ट मी काही केली, तिथं फेस केले. आणि तुम्हाला सांगते की ती गोष्ट फेस केल्यानंतर मी तुम्हाला सांगते का मग मला कुठेतरी वाटलं की नाही, आपला काही जो कंटेंट आहे त्या आपल्या कंटेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. मग त्या कंटेंटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा आपण ज्या पद्धतीने व्हिडिओज बनवत आहोत कदाचित यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये अल्गोरिदममध्ये ते व्हिडिओ जास्तीत जास्त रँकिंग करत नसतील. मग मी काही केलं, चॅनलचा कंटेंट जसं आपण बघा मी तुम्हाला सांगत राहते की तुम्ही भरपूर जण पण बघता की आधीच्या निचला किंवा आधीच्या कॅटेगरीच्या व्हिडिओजला जर व्ह्यूज नाही आले, काही जण काय करतात रेसिपीचा व्हिडिओ असेल त्याला जर व्ह्यूज नाही आले तर चॅनलची कॅटेगरी चेंज करता. मग त्या पद्धतीने मी काय केलं, चॅनलची कॅटेगरी चेंज केली. चॅनलची कॅटेगरी ह्यामध्ये चेंज केली की आपलं जे हेल्थ टिप्स असतात त्या हेल्थ टिप्समध्ये मी काय केलेलं, चॅनल चालू केलेला. मग हेल्थ टिप्समध्ये चॅनल चालू केल्यानंतर अक्षरशः मी म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली कुठेतरी व्ह्यूज वाढायला लागलेले. पण वाढायला लागल्यानंतर ॲटोमॅटिकली म्हणजे यूट्यूबवरती कोणता स्ट्राईक होता की ज्या स्ट्राईकमध्ये म्हणजे नाही का आपण डायरेक्टली असं दावे करू शकत नाही, 100% हे करू शकत नाही म्हणजे याला रिझल्ट पडेल त्याला रिझल्ट पडेल. मग कुठेतरी त्या गोष्टीमुळं चॅनल डायरेक्टली माझा डिमॉनिटाईज झालेला. आता भरपूर यूट्यूबर आहेत की जे मला डायरेक्टली सांगतात की यूट्यूबने आम्हाला कोणतीही म्हणजे नाही का आधी पूर्वसूचना दिली नाही, पूर्वसूचना न देताच आमचा चॅनल डिमॉनिटाईज केला. सेम कंडिशन माझ्यासोबत घडलेली की यूट्यूबने कुठलंही इंटिमेशन दिलं नाही आणि तो चॅनल माझा डिमॉनिटाईज झालेला. डिमॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला सांगते की म्हणजे तिथे यूट्यूबवरती आलेलं की काही दिवसांनी जेव्हा कंटेंट म्हणजे तुम्ही अपलोड कराल किंवा ह्या पद्धतीचा कंटेंट तुमच्या चॅनलमध्ये येईल, हाय एफर्टवाला कंटेंट येईल, त्यावेळेस तुमचा चॅनल हा मॉनिटाईज केला जाईल. मग मी काय केलं, परत रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहिले. रेग्युलर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कुठेही काही मॉनिटायझेशनचं काही येत नव्हतं. पण मागचे व्हिडिओ हेच चालू होते किंवा जे मॉनिटायझेशनच्या आधीचे व्हिडिओ तुम्हाला बोलले व्हायरल होत होते, ते व्हिडिओ व्हायरल होतच होते. मग त्यामुळे काय झालं, परत माझं मॉनिटायझेशन ऑन झालं.
मॉनिटायझेशन ऑन झाल्यानंतर कन्फ्युजन हे नक्की, की आता मॉनिटायझेशनच्या आधीचा कंटेंट मी अपलोड करू, की जेव्हा माझं मॉनिटायझेशन नंतर व्हिडिओजला व्ह्यूज कमी यायला लागले, मग त्यानंतर मी चॅनलची कंटेंट म्हणजे कॅटेगरी चेंज केले, त्यानंतरचे व्हिडिओ अपलोड करू. मग कुठेतरी परत कन्फ्युजन यायला लागलं. कन्फ्युजन आल्यानंतर मी ठरवलं, की कदाचित मी जी सेकंड कॅटेगरी चूज केली होती, कुठेतरी तिथं मिस्टेक असल्यामुळे यूट्यूबने माझं चॅनल डिमॉनिटाईज केलेला. आधी तर डिमॉनिटाईज केला नाही. मग मी जो चॅनल मॉनिटायझेशनच्या आधीचा जो कंटेंट होता, तोच कंटेंट परत बनवायला सुरुवात केली. पण चॅनलची अवस्था इतकी बिकट झाली होती, इतकी बिकट झाली होती, की चॅनलवरती व्ह्यूजच येत नव्हते. म्हणजे असं वाटत होतं ना, की हा चॅनल डायरेक्टली डिलीट करून टाकावा. डायरेक्टली म्हणजे नाही का, नकोच चॅनलवरती कामच करणं नको. मग त्यानंतर तुम्हाला मी सांगते, की यूट्यूब चॅनलवरती म्हणजे मला कधी-कधी यूट्यूबचा संताप येत होता, की अरे तुम्हीच मोटिवेशन देता, तुम्हीच पुढे पाठवता आणि नंतर तुम्हीच यूट्यूबवरला परत मागे ओढता. मग हे काय नक्की तुमचं चाललेलं आहे? कारण मी शक्यतो बघितलेलं ना, म्हणजे त्यावेळेस मला हेच कन्फ्युजन म्हणजे का होतं, की नक्की यूट्यूब कोणाला पुढे पाठवतं. मग त्यावेळेस क्लिअर झालं, की नाही जे मोठे यूट्यूबर आहे, ज्यांचं यूट्यूबमध्ये लक आहे, तेच लोकं चालू शकतात. आपणही ते चालू शकत नाही. कारण जे मोठे यूट्यूबर आहे ना, त्यांचं काहीही व्हिडिओ टाकू द्या, काही कसलाही कंटेंट टाकू द्या, तरी त्यांच्या व्हिडिओजला व्ह्यूज हे येत होते. आणि आपण एवढा चांगला कंटेंट टाकतोय, की म्हणजे नाही का असं आपल्याला वाटायचं, की नाही हा टॉपिक खूप म्हणजे का मोस्ट रिकमेंडेड आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की खूप म्हणजे नाही का लोकांची त्याला लोकांना त्याची खूप गरज असेल. असे व्हिडिओ आपण बनवलेले आहे. मग नक्की आपला हा व्हिडिओ व्हायरल होईल. खूप छान थंबनेल बनवलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होईल. पण असं काहीही नव्हतं. कारण मी जेव्हा ऑब्झर्व्ह करायचे ना, की एखादा व्हिडिओ मला वाटला, की नाही हा व्हिडिओ अजिबात व्हायरल होणार नाही. याच्यात काहीच नाहीये, म्हणजे काही व्हॅल्युएबल कंटेंट नाहीये. तो व्हिडिओ व्हायरल होऊन जायचा आणि ज्या व्हिडिओवरून मला होप्स होते, तो व्हिडिओ कुठंच व्हायरल म्हणजे 100-150च्या वरती जाण्याचं नाव घेत नव्हता. मग कुठेतरी म्हणजे नाही का YouTubeला राम-राम करण्याची वेळ आलेली आहे आणि YouTube फायनली सोडण्याचा विचार केलेला. मग जो दुपारचा टाईम होता, त्या दुपारच्या टाईममध्ये मग मी फक्त हेच सर्च करत राहायचे. की जो नवीन यूट्यूबर आहे, माझ्यासारखे तो खूप नवीन यूट्यूबर आहे, की जे यूट्यूबवरती काम करत आहे, जे यूट्यूबवरती म्हणजे नाही का अहोरात्र मेहनत घेत आहे. म्हणजे काही-काही लोकं तर पहाटे उठून व्हिडिओ बनवतात, काही दुपारच्या पिरियडमध्ये नाही का आराम न करता व्हिडिओ बनवतात. मग अशा लोकांसोबत जर म्हणजे माझ्यासारख्या गोष्टी घडून आल्या, तर मग त्या लोकांनी कुठे जावं? कारण जेव्हा मी तुम्हाला सांगते, की जेव्हा मी हे 2 चॅनल चालू केले, हे 2 चॅनल चालू केल्यानंतर त्याच्या आधी मी जवळपास जेव्हा श्रीतिक झालेला, तर त्या 1 वर्षामध्ये मी YouTubeवरती सर्च करत होती, की काय करायचं, कसं चॅनल बनवायचा, कसं काय? त्या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी केल्या आणि तरी कुठेतरी मला ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या. मग जे बाकीचे नवीन यूट्यूबर आहे, महाराष्ट्रीयन यूट्यूबर आहे, की त्यांना तर ह्या गोष्टी म्हणजे जनरली हिंदीमध्ये आपल्याला जे सांगतात, आपण 2 वर्षे जरी त्यांचा चॅनल बघितला, तरी आपल्या कोणत्याही डोक्यात काही घुसत नाही आणि आपलं चॅनल कुठेही ग्रो होत नाही. मग त्यानंतर मी जेव्हा खूप म्हणजे नाही का, आता मला भरपूर यूट्यूबर म्हणतात, की "ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता. तुम्ही दिलेल्या पद्धती, तुम्ही दिलेल्या ट्रिक्स आमच्या चॅनलवरती काम करताय." आणि आमचे भरपूर ऑडियन्स मला असे कमेंट करतात, की "आमचे चॅनल मॉनिटाईज झालेले आहे." तर म्हणजे तुम्हाला सांगते, की म्हणजे जो गॅप होता, त्या गॅपमध्ये मी एवढा म्हणजे नाही का ह्या गोष्टींवरती अभ्यास केला, की नक्की काय प्रॉब्लेम असतो चॅनलवरती, नक्की अल्गोरिदम काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि हा टेक्निकल चॅनल चालू केला. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारीकीने म्हणजे अक्षरशः छोट्या-छोट्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला समजवत असते, पण खूप सारे यूट्यूबर्स असे असतात, ऑडियन्स असे असतात, की मला कमेंट करतात, की "ताई आमचे सबस्क्रायबर वाढत नाहीये. ताई आमचे व्ह्यूज डाऊन झालेले आहे अचानक" किंवा "ताई आमचा वॉच टाईम आधी जास्त होता आणि आता कमी झालेला आहे." मग काही यूट्यूबर काय करतात, की "ताई मी खूप दिवसापासून विचारत आहे, पण तुम्ही माझ्या कमेंटला उत्तर देत नाहीये." मी खरंच सांगते तुम्हाला, कमेंटला उत्तर न देण्याचं कारण फक्त एवढंच. आता ज्यांच्या कमेंटला मी खरंच प्रामाणिकपणे उत्तर देऊ शकते किंवा मला वाटते, की हे परफेक्ट ॲन्सर आहे किंवा तुम्हाला रॉंग सजेशन द्यायचं नाही किंवा एखादी चुकीची गोष्ट तुम्हाला सांगायची नाही का, म्हणजे नाही का, हो म्हणून सांगायचं नाही का, हां, तुम्ही असं करा होऊन जाईल. जे खरं आहे त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे. मग मला वाटतं, की एखाद्याने मला प्रश्न विचारला, या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं खऱ्या अर्थाने आहे. तर मी काय करते, त्याच कमेंटला उत्तर देते. पण ज्या कमेंटचं उत्तर माझ्याकडे स्वतः नाहीये म्हणजेच काय, आता बघा मी स्वतः ऑब्झर्व्ह करते, की कधी-कधी चॅनलवरती व्हिडिओज खूप फास्टली चालतात, खूप चांगले व्ह्यूज घेऊन येतात आणि अचानक असा काहीतरी स्लॉट असतो, पिरियड असतो, की ज्यामध्ये आपले व्ह्यूज अचानक डाऊन होऊन जातात. अचानक डाऊन होऊन जातात म्हणजेच काय, ते रेग्युलर काम करून पण काय होत नाही, वाढत नाही. मग त्यावेळेस मी तुम्हाला काय उत्तर देऊ? कारण हा प्रॉब्लेम आहे ना, जेवढे नवीन यूट्यूबर आहेत, त्या सगळ्यांनाच फेस करावं लागतं. भलेही तुमच्याकडे YouTube रिलेटेड कितीही नॉलेज असू द्या. आता सबस्क्रायबर आहे, सबस्क्रायबर वाढत का नाही? म्हणजे सबस्क्रायबरबद्दल तर मी प्रामाणिकपणे हेच सांगेल,
की सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आपल्याला व्हॅल्युएबल कंटेंट ॲड करावा लागतो. पण सबस्क्रायबर आपल्याला कधी मिळणार, की जेव्हा YouTube आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत बूस्ट करणार किंवा आपल्या व्हिडिओचे जास्तीत जास्त इम्प्रेशन पाठवणार. पण YouTubeचा काय फंडा आहे हा त्यालाच माहिती. कारण तो काय करतो, काही चॅनल असे असते ना, की त्याला अवघ्या 10-15 दिवसात एवढा फास्टली बूस्ट करतो. आणि काही चॅनल असे असतात, की त्यांना वर्ष 2 वर्ष होऊन जातात, पण ते आहे त्याच ठिकाणी असतात. मग हे अल्गोरिदम YouTubeचं आता आज जाऊन मी तर नाही बघू शकत. पण ज्या गोष्टी मॅन्डेटरी आहे, की चॅनलच्या सेटिंग्ज काय असतात, नक्की व्ह्यूज वाढवण्यासाठी काय चुका करायला नको, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी नक्की काय गोष्टी करायला हवा किंवा वॉच टाईम नक्की कोणत्या योग्य पद्धतीने वाढवायचा, ह्या गोष्टींचं मार्गदर्शन मी करू शकते. पण जो YouTubeचा अल्गोरिदम आहे, तो अल्गोरिदम नक्की कोणत्या चॅनलला, कोणत्या व्हिडिओजला आता मी तुम्हाला आधीही सांगितलं, की असं काहीही नाहीये, की एखादा व्हिडिओ खूप छान आहे, त्याचा थंबनेल खूप छान आहे, मग तो व्हायरल होणारच. आणि एखादा व्हिडिओ असंही नाही का खूप म्हणजे टामटूम आहे, काहीच नाही त्यात तथ्य नाहीये. पण तो व्हिडिओ व्हायरल होणार नाही असं काहीही नाहीये. म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल होऊन जातो आणि ज्याच्यात व्हॅल्युएबल कंटेंट आहे, जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो व्हायरल होत नाही. मग हे YouTubeचा अल्गोरिदम फक्त YouTubeलाच माहिती का तो नक्की असं का करतो आणि का सगळ्या ह्या गोष्टीवरून तो का YouTuberला म्हणजे नाही का असं हे करतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही का कधी-कधी म्हणजे नाही का त्या गोष्टींचा संताप येतो, की अरे YouTubeवरती आपण एवढी मेहनत करतो, आपला एवढा टाईम वेस्ट करतो. म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीला पहिला YouTube चॅनल चालू केला होता, मी तुम्हाला सांगते तेव्हापासून तर आतापर्यंत म्हणजे जेव्हा मला YouTubeमधल्या सगळ्या गोष्टी कळाल्या, प्रॉपर काय सेटिंग्स असतात सगळं काही कळालं किंवा व्ह्यूज डाऊन झाल्यानंतर नक्की आपल्याला कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पण यामधला जो गॅप होता, तो गॅप म्हणजे असं म्हणा, की कमीत कमी 2.5 ते 3 वर्षाचा आहे. आणि त्या 2.5 ते 3 वर्षामध्ये आतापर्यंत YouTubeचं माझं दुसरं पेमेंट आलेलं आहे. आता तिसऱ्या पेमेंटला म्हणजे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर एवढा स्ट्रगल हा YouTubeमध्ये असतो, की म्हणजे नाही का अक्षरशः मला कधी-कधी असं वाटतं नाही का फील करावं लागतं, की अरे जॉबला होते तेव्हा तरी बरं होतं, की महिन्याला नाही का रेग्युलर पेमेंट मिळायचं. पण आता इथं एक पेमेंट येण्यासाठी एवढी वाट बघावी लागते किंवा जे पहिलं पेमेंट आहे YouTubeचं, काही लोकांना मी म्हणत नाही सगळ्या लोकांसाठीच, पण काही लोकांना ते महिनाभरात, 2 महिन्यातही मिळून जातं. पण काही लोकं आपल्यासारखे दुर्दैवी असतात किंवा म्हणजे नाही का ज्यांचं बॅड लक असतं, की ज्यांना 2-2.5 वर्ष पण निघून जातात. तर YouTubeमध्ये ज्यावेळेस आपण उतरतो, मी तुम्हाला हेच सांगेल, की जसं मला काही 3 महिने, मध्ये-मध्ये 4 महिने गॅप घ्यावा लागला, तर त्या पद्धतीने तुम्हाला पण YouTubeमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, तर YouTubeवरती खूप पेशन्स ठेवावा लागणार, खूप पेशन्स ठेवावा लागणार. कारण कधी व्ह्यूज वाढणार, कधी ते डाऊन होणार. कधी सबस्क्रायबर वाढणार, कधी सबस्क्रायबर वाढणारच नाही. तर कधी वॉच टाईम खूप पटकन वाढेल, कारण नंतर कधी-कधी वाढणारच नाही. तर ह्या गोष्टी YouTubeवरती चालत राहणार. पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहे, ते थंबनेल असेल, टायटल असेल, कीवर्ड्स असेल, टॅग्स असेल, चॅनलच्या सेटिंग्स असतील किंवा काही अजून अपडेट्स असतील, ते सगळे अपडेट्स समजून घेणं हे आपल्या हातात आहे. मग मी तुम्हाला एवढंच सांगेल, की जे आपल्या हातात आहे ते करा. जे बाकीचं YouTubeच्या हातात आहे, ते YouTubeच्या हातात सोडून द्या. फायनली आपलं लक आणि YouTube या दोघांना ठरवू द्या, की आपल्याला YouTubeमधून अर्निंग होणार की नाही. कारण माझ्या 2 चॅनलची सुरुवातीची सिच्युएशन तर अशीच होती, की मॉनिटायझेशन होऊन पण हातात ₹1 आलेला नव्हता. मग ती पण तयारी ठेवा, की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या हातात अर्निंग मिळेलच. ह्या अपेक्षेत राहू नका किंवा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर खूप खुश होऊ नका जाऊ का, मी आता मला माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, मग मला अर्निंग चालू होणार. कारण YouTubeचं अल्गोरिदम आणि YouTubeची सायकल हे तेच जाणो आणि त्यांना कोणाला इन्कम द्यायचा आहे, कोणाला नाही द्यायचं आहे, हे तेच ठरव आणि कोणाचं चॅनल डिलीट करता हे पण सांगत नाही, की मी आज तुमचं चॅनल डिलीट करणार आहे. उठता आणि चॅनल डिलीट मारून देता. उठता चॅनल डिमॉनिटाईज करून देता. उठता चॅनल डिलीट करून देता. हे त्यांचं रेग्युलर चालू असतं. रेग्युलर त्यांचं हे काम चालू असतं. फक्त एवढीच कृपा करावी, की त्यामध्ये आपला चॅनल नको अटकायला आणि आपण आपल्या चॅनलमध्ये अशी एकही चूक होऊन द्यायची नाही, की जी YouTubeला सापडेल चुकीच्या ह्याच्यात. कारण आता मी भरपूर सारे यूट्यूबर बघितले, की ज्या चुका मी 2 चॅनलमध्ये पहिल्या केल्या होत्या, आज पण जे माझे ऑडियन्स आहे ते चुका करत आहे. त्या चुका म्हणजे, की तुम्ही जो टेक्स्ट चॅनल आहे, स्टोरीचा चॅनल आहे, मी तुम्हाला वारंवार सांगते, की तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज द्या, नाहीतर तुमची स्वतःची फेस दाखवा, स्वतःचा चेहरा दाखवा. पण भरपूर सारे यूट्यूबर असे आहे, की ते काय करतात, म्हणजे YouTube हेच करतो, मॉनिटाईज होईपर्यंत सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो आणि मॉनिटाईज झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला पैसे द्यायची वेळ येते, त्यावेळेस तो काही ना काही क्वेरीज काढतो, काही ना काही चुका काढतो. मग आता भरपूर यूट्यूबर असे आहे, की जे काय करतात फक्त बॅकग्राऊंडला सॉन्ग लावून देतात आणि त्यांचा स्टोरी पळत राहते, स्टोरी पळत राहते. तिथं तेही दिसत नाही, त्यांचा आवाजही दिसत नाही आणि ते खुश असतात, की नाही YouTubeने मला काही स्ट्राईक दिलेला नाही आहे, कुठेही कॉपीराईटमध्ये अटकवलेलं नाही आहे.
आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. पण त्यांना मॉनिटायझेशन नंतरची सिच्युएशन ही कळून जाते की मॉनिटायझेशन नंतर अशा सिच्युएशनला आपल्या हातात ₹1ही येत नाही आणि कधी यूट्यूब आपलं चॅनल डिलीट करतो किंवा डिमॉनिटाईज करतो हे पण आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे त्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि नाही का ज्या पद्धतीने योग्य रीतीने काम करता येईल त्या योग्य रीतीने काम करा. कारण चुकीच्या वेने पैसा मिळवता आलाय जरी तर तो लाईफ टाईम नसणार आहे. कारण यूट्यूबच्या क्रायटेरियामध्ये आपण अटकलो तर यूट्यूब आपल्याला काही सोडणार नाहीये. आजचा व्हिडिओ घेऊन येण्याचं महत्त्वाचं कारण एवढंच होतं की जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरच्या मनात व्ह्यूज, वॉच टाईम, सबस्क्रायबर याबद्दल खूप डाऊट्स असतात कमी जास्तचा. तर तो डाऊट तुमच्या ह्या व्हिडिओमधून क्लिअर व्हावा एवढीच माझी इच्छा होती म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेले. नाही तर आजपर्यंत मला कधीही वाटलं नाही की हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन यावा. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल अशी अपेक्षा करते आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असतील आणि अजूनही जर तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ किंवा तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी ज्या महत्त्वाच्या ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओ माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.